नमस्ते. लेज आर्टिकल इंडेफिनी आपले मराठीत फ्रेंच शिकूया चॅनलमध्ये स्वागत आहे. फ्रेंच भाषा आजपासून आपण मराठीत शिकूया. आज आपण फ्रेंच व्याकरणाच्या आकर्षक जगात एक सफर करूया. चॅनलवर आजपासून आपण फ्रेंच व्याकरण शिकणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे लेज आर्टिकल इंडेफिनी म्हणजे इंडेफिनाइट आर्टिकल. सॅल्यू टू ले मोड. चला तर मग फ्रेंच व्याकरण सुरू करूया. आजचा विषय आहे जसं की मी सांगितलं इनडेफिनाइट आर्टिकल. आपण इनडेफिनाइट आर्टिकल म्हणजे ए अँड हे एकवचन संज्ञेसाठी वापरतो. जेव्हा श्रोता किंवा वाचकाला आपण नेमके कशाचा संदर्भ देत आहोत हे माहिती नसते तेव्हा आपण इनडेफिनाइट आर्टिकल वापरतो. सर्वप्रथम आपण इनडेफिनाइट आर्टिकलची डेफिनेशन आणि पर्पज. डेफिनेशन म्हणजे व्याख्या आणि उद्दिष्ट पाहूयात. इनडेफिनाइट आर्टिकल म्हणजे विशिष्ट व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाण न ओळखणाऱ्या गोष्टी यासाठी वापरले जातं. इंग्रजीमध्ये आपण त्यासाठी ए, अँड आणि सम वापरतो. ए अँड हे एकवचनासाठी आणि सम हे अनेक वचनासाठी आपण वापरतो. आणि फ्रेंचमध्ये आपण ते एकवचनसाठी अ, युन हे एकवचनसाठी आणि अनेक वचनसाठी दे म्हणून लिहितो. नाव आता पाहूयात. अ अ म्हणजे ए किंवा ॲन. दिस इज अ. याला म्हणतात अ. ए किंवा ॲन हे आपण पुल्लिंग एकवचनासाठी वापरतो. उदाहरणार्थ अ गार्सॉन म्हणजे मुलगा हे पुल्लिंग एकवचनासाठी आपण वापरतो. यन म्हणजे ए किंवा ॲन हे आपण स्त्रीलिंगी एकवचनासाठी वापरतो. उदाहरणार्थ मुलगी श्रीलिंगी एकवचन आहे म्हणून आपण इथे मुलगी. आणि हे श्रीलिंगी एकवचन कसं ओळखायचं की याच्या शेवटी ई येतो तेव्हा ते असतं श्रीलिंगी एकवचन. नाव दे दे म्हणजे सन हे आपण अनेक वचनासाठी वापरतो. तर मग आपण काय शिकलो. अ एकवचन पुल्लिंगी एकवचन म्हणजे अ गार्सॉन मुलगा. युन श्रीलिंगी एकवचन म्हणजे मुलगी. दे म्हणजे अनेक वचन म्हणजे दे गार्सॉन शेवटी एस येणार प्लुरल आहे म्हणून अनेक वचन आहे म्हणून. आणि दे फी म्हणजे अनेक वचन अनेक मुली. नाव आपण सर्वप्रथम पाहूयात पुल्लिंगी एकवचन नाउन्स. पुल्लिंगी एकवचन नामे. नाव अ गार्सॉन म्हणजे मुलगा त्याचं प्लुरल अनेक वचन आहे दे गार्सॉन मुलगे. अ स्टिलो म्हणजे पेन दे स्टिलो. अ कॅफे म्हणजे कॉफी दे कॅफे. नाव अ नाप म्हणजे झाड दे झाप म्हणजे झाडे. अन अपार्टमेंट म्हणजे अपार्टमेंट दिस अपार्टमेंट म्हणजे अनेक अपार्टमेंट्स. अ टेलिफोन म्हणजे एक टेलिफोन दे टेलिफोन म्हणजे अनेक टेलिफोन. अ प्रोफेसर म्हणजे एक शिक्षक दे प्रोफेसर म्हणजे अनेक शिक्षक. अ म्युझे म्हणजे संग्रहालय दे म्युझे म्हणजे अनेक संग्रहालय. अ वेलो म्हणजे सायकल दे वेलो म्हणजे अनेक सायकली. अ गातो म्हणजे केक दे गातो म्हणजे अनेक केक. श्रीलिंगी एकवचन नामे. युनफी म्हणजे मुलगी अनेक वचन आहे दे फी अनेक मुली. युन ताबल दे ताबल म्हणजे एक टेबल अनेक टेबले. युन पोम दे पोम एक सफरचंद अनेक सफरचंदे. युन वॉच्यूर दे वॉच्यूर म्हणजे एक कार अनेक कार. युन एकोल शाळा दे जेकोल अनेक शाळा. इथे ई हे वॉवेल आहे म्हणजे स्वर. फ्रेंचमध्ये ए ई आय ओ यू हे 5 स्वर आहेत. जेव्हा स्वर येतो त्याच्या अगोदर आपण हे पूर्ण बोलतो म्हणजे युन एकोल असे बोलतो. सो युन एकोल दे जेकोल एक शाळा अनेक शाळा. युन फेनेत्र खिडकी अनेक खिडक्या. युन प्लाश समुद्र किनारा दे प्लाज अनेक समुद्र किनारे.
Yun montan, de montan. एक पर्वत, अनेक पर्वती. Yun फोटो, de फोटो. एक फोटो, अनेक फोटो. Yun chanson, de chansons. म्हणजे कविता किंवा गाणी किंवा अनेक कविता, अनेक गाणी. इल्या, माझ्या गावात डॅश आहे. यन मॅरी म्हणजे एक टाउन हॉल. आता मेही हे श्रीलिंगी एकवचन आहे म्हणून आपण त्यासाठी वापरलं युन. श्रीलिंगी एकवचनासाठी आपण वापरतो युन. पुल्लिंगी एकवचनासाठी आपण वापरतो अ. आणि प्लुरल अनेक वचनसाठी आपण वापरतो डीएस दे. नाव शॅतो म्हणजे किल्ला. सॉरी एकोल. एकोल म्हणजे शाळा. हे आहे श्रीलिंगी एकवचन. तर आपण काय वापरणार इथे यन. शॅतो म्हणजे किल्ला. हे आहे पुल्लिंगी एकवचन. त्यासाठी आपण वापरतो अशॅतो. प्लास म्हणजे ठिकाण. हे आहे श्रीलिंगी एकवचन. तर इथे आपण वापरणार यन प्लास. सिमेटरी म्हणजे स्मशानभूमी. त्यासाठी आपण वापरणार हे आहे मॅस्क्युलिन सिंग्युलर म्हणजे पुल्लिंगी एकवचन. म्हणून आपण इथे वापरणार अ सिमेटरी. नाव फेमिनिन सिंग्युलर म्हणजे श्रीलिंगी एकवचन हे आहे एग्लिस. एग्लिस म्हणजे चर्च. तर इथे आपण वापरणार यन एग्लिस. रेस्टॉरंट. रेस्टॉरंट म्हणजे रेस्टॉरंट. हे आहे पुल्लिंगी एकवचन म्हणून इथे आपण वापरणार अ रेस्टॉरंट. आता इथे हे आहे हॉटेल. हॉटेल आहे पुल्लिंगी एकवचन म्हणून इथे आपण वापरणार अन हॉटेल. एच हे पण एक स्वर आहे, वोवेल आहे म्हणून याला आपण पूर्ण प्रोनाउन्स करतो अन. अन हॉटेल म्हणजे रेस्टॉरंट. बुलॉन्जरी म्हणजे बेकरी. हे आहे श्रीलिंगी एकवचन म्हणून यन बुलॉन्जरी. आता डॅश हुत रेखाम. ते हुत म्हणजे अतिशय शांत असा रस्ता. हुत. हुत हे आहे फेमिनिन. हे आहे श्रीलिंगी एकवचन म्हणून यन हुत दे रेखाम. नाव ॲपेसरी. ॲपेसरी म्हणजे किराणा दुकान. हे आहे श्रीलिंगी एकवचन म्हणून यन ॲपेसरी. ब्युरो de tabac. ब्युरो म्हणजे ऑफिस म्हणजे तंबाखूचे कार्यालय. हे आहे पुल्लिंगी एकवचन म्हणून अ ब्युरो de tabac. बी हे आहे व्यंजन. हे आहे कॉन्सोनंट म्हणून इथे आपण फक्त प्रोनाउन्स करताना बोलणार आहोत अ, नॉट अन. अ ब्युरो द tabac. तंबाखूचे कार्यालय. आता ही आहे त्याची उत्तरे. Un mairie, une école, un château, une place, un cimetière, une église, un restaurant, un hôtel, une boulangerie, une route de tram, une épicerie, un bureau de tabac. आता आपण कम्प्लीट avec un दे म्हणजे अ युन दे ने रिकाम्या जागा भरा. अला तेरास दो कॅफे म्हणजे कॅफेच्या गच्चीवर. दे फिएथ मॉन्च डॅश क्लास म्हणजे लहान मुली आईस्क्रीम खातात. नाव इथे ग्लास म्हणजे आईस्क्रीम हे आहे फेमिनिन सिंग्युलर म्हणजे स्त्रीलिंगी एकवचन. तर मग यासाठी आपण इथे वापरणार युन ग्लास. सो सर्व पाल avec client. सर्व्हर म्हणजे वेटर ग्राहकाशी बोलतो. सर्व्हर म्हणजे स्त्री पुल्लिंगी एकवचन. पुल्लिंगी एकवचनसाठी आपण वापरतो अ. सो अ सर्व्हर पाल avec un client. फेमिनिन सिंग्युलर साठी श्रीलिंगी एकवचनसाठी आपण वापरतो यन. टुरिस्ट फ्रेंड फोटो म्हणजे पर्यटक फोटो घेतात. सो टुरिस्ट हे झालं प्लुरल अनेक वचन. सो दे टुरिस्ट फ्रेंड दे फोटो स्त्रीलिंगी अनेक वचन.
म्युझिसिया हे आहे मॅस्क्युलिन एकवचन, हे आहे पुल्लिंगी एकवचन. सो अ म्युझिसिया यू डू विओलो. अ नोम एजे खमोंदे अ कॅफे म्हणजे वृद्ध माणूस कॉफी मागवतो. अ जन फार्म ली लिव्ह म्हणजे तरुण मुलगी पुस्तक वाचते. आता ही आहेत त्याची उत्तरे. आला तेरास दो कॅफे देफी मॉन्जिन ग्लास म्हणजे लहान मुली आईस्क्रीम खातात. असं पाल अवेक्युन क्लिनॉन म्हणजे वेटर ग्राहकाशी बोलतो. दे थोरिस्ट फ्रेंड दे फोटो म्हणजे पर्यटक फोटो घेतात. अ म्युझिशियन यू डू विओलो म्हणजे संगीतकार व्हायोलिन वाजवतो. अनवो एजे कम ऑन द कॅफे म्हणजे वृद्ध माणूस कॉफी मागवतो. यंजन फॅमिली लिव्ह म्हणजे तरुण मुलगी पुस्तक वाचते. थँक यू. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डेफिनेट आर्टिकल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मेस्सी